दुपारचं सुंदर वातावरण तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे। सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या। थँक यू ऑल ऑफ यू। गुड आफ्टरनून सर्वांना, शुभ दुपार। जाऊ आपण मॅचच्या दिशेने। स्ट्रायकिंग एंडवर मागील मॅच मध्ये तब्बल 70 प्लस केलेला खेळाडू तुमच्या डोळ्यासमोर आहे, अमर गायकवाड। आणि इथे मात्र सांगत असताना मागील मॅचचा समन्वय पहिल्या चेंडूवर दिला धडाका, पाठवल्या चेंडूला कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिल्या चेंडूवर इदाबी मार्क अमर गायकवाडच्या बॅटमधून राजेशने घेतली पहिल्या षटकाची जबाबदारी। मंडाटरी पॉवर प्ले आणि हा लिटल मास्टर आपण सातत्याने पाहतोय। छोटा पॅकेज बडा धमाका, हलक्या हाताने चेंडूला पाठवलाय, परंतु पाहू शकाल क्षेत्ररक्षक एक धाव घेतली गेली आणि एका धावेच्या मदतीने यू स्पोर्ट्स उघड्याली संघ जाऊन पोहोचेल बिनबाद 5 धावा। मित्रांनो, सामना अतिशय महत्वाचा आहे, कारण जिंकला तर पुढे प्रवेश, हारला तर परतीचा प्रवास। कारण आज काटेकर गावाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतंय। ओव्हरपिच होता, पाहू शकाल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न। काही काळानंतर आलेला डॉट बॉल सांगत असताना एका बाजूला आनंद आणि निश्चितच आनंदाचा प्रयत्नात सगळी माणसं असतात। जन्माला आल्यानंतर माणूस सुख शोधतो, परंतु त्याला सुख सापडत नाही। तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी। इथे मात्र इनसाइड एज क्लीन बॉल, पहिला झटका लागेल या मॅच मध्ये ह्यू स्पोर्ट्स उघड्याली संघाला। बॅट्समन अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन। आजचा दिवस पाहिला हेमंत सोनावळे सर, तर तुम्हाला आजच्या दिवसामध्ये क्रिकेट रत्न पाहायला मिळतील। नवीन फलंदाज दादू अर्थातच गौरव झुंजारराव खेळपट्टीवर जाताना पहिल्या षटकामध्ये थोडीशी पडझड पाहायला मिळाली। उघड्याली संघाच्या कोणत्याही फलंदाजानं बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले, तर सोनू चव्हाण याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक। थँक्यू सोनू चव्हाण सर, खूप मोठं पारितोषिक आपण लावलंय। सलामीची जोडी या ठिकाणी फुटली। फलंदाज अक्षय, यस त्यांचा आज वाढदिवस आहे। दिवसभर शुभेच्छांचा वर्षा होईल अक्षयजी सरनोबत। नवीन फलंदाज दादू झुंजारराव खेळपट्टीवर पोहोचलाय। नॉस्टा केंडवर मागील मॅचचा हिरो यस संघाचा कर्णधार अमर गायकवाड असेल, परंतु पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन खूप मोठा ब्रेक लावला या धावसंख्येला। विकेट पडली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राजेश यांची। पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 0, चौथ्या चेंडूवर विकेट। काय गोलंदाजी आहे इथे मात्र ओव्हरपिच होता, पाहू शकाल फक्त हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले। चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, एक सिंगल धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे पोहोचेल। आतापर्यंत पाहिलं तर ह्यू स्पोर्ट्स उघड्याली संघाची धावसंख्या ती धावफलकावर 6 धावा। सुंदर वातावरण या ठिकाणी तयार होते, कारण जिथे क्रिकेटचं वातावरण तिथे क्रिकेटचे प्रेम करणारे व्यक्तिमत्व उपस्थित असताना पाहायला मिळतील। भुवन संघ आपण या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला, सुनीलजी बांगर। परंतु हाडलक असं म्हणतात ना, कधी कधी क्रिकेटच्या दुनियेमध्ये जिंकावं लागतं, कधी कधी हार सुद्धा प्राप्त होते। परंतु इथे अमर गायकवाड ट्रेडमार्क चेंडूला पाठवलंय कव्हर स्वीपरला, तिथे मात्र फिल्डिंग आउटफील्ड मध्ये पाहायला मिळेल।
खेळपट्टीवर अमर गायकवाड धावतोय, धावांचा प्रयत्न करतोय, धावा घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. एकंदरीत या चेंडूवर घेतल्या 3 धावा आणि या 3 धाव्यांच्या मदतीने यू स्पोर्ट्स उगड्याली संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर 9 धावा. बघता बघता या मॅचची 5 मिनिटे निघून गेली आणि या 5 मिनिटांमध्ये धावा बनल्या. अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ह्यूज स्पोर्ट्स उगड्याली संघ जाऊन पोहोचला. 1 गडी बाद 9 धावा. यस, मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कोणत्याही गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 9 धावा देणं, मी तर म्हणेन गोलंदाजाची जमेची बाजू राहील. सक्सेसफुल ओव्हर म्हणावी लागेल. 1 विकेट सुद्धा पटकावली. दुपारचं सुंदर वातावरण सांगून जातं, ही गोड गुलाबी हवा, सुवर्ण क्षण, सोन्याचं ऊन, रुपयाचं चांदणं या मैदानावर पडलंय आणि खऱ्या अर्थाने हे मैदान इथे सस्ताना पाहायला मिळेल. अस्लाम ऑन बॉलिंग ट्रॅक. इथे मात्र शपलवून खेळला आहे. तुम्ही लेग बिफोर विकेट साठी कोणत्या प्रकारची अपील करू शकत नाही, कारण हा निर्णय इथे या स्पर्धेमध्ये ठेवलेला नाहीये. याची सर्वांनी नोंद घ्या. थँक्स फॉर कोऑपरेट. आपण सर्व सहकार्य करतायत. पाहुण्यांची वर्दळ या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. मैदानाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं हे खेळाडू हे मैदान रणमैदान करून सोडतायत. संपूर्ण मैदान या ठिकाणी सपाट गोल मैदान पाहायला मिळत आहे. अमर गायकवाड पुनश्च एकदा चकवला जातोय. मैदानाच्या बाहेर जर पाहिलं तर वीरेंद्र सेहवाग स्टँड, समोर पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी स्टँड, पाठीमागे पाहिलं तर युवराज सिंग स्टँड, थोडंसं उजव्या बाजूला पाहिलं तर विराट कोहली स्टँड आणि एका बाजूला जर पाहिलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड. या सगळे स्टँड मध्ये प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायचंय अमर गायकवाडकडं. पाणी न्यायचंय मित्रांनो. क्रिकेट खेळत असताना तुम्ही पहिल्यांदा गाड वापरा, ही महत्वाची सूचना सातत्याने देईल. फलंदाजाकडे पाहायचंय लागलंय का. महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या समोर बसलेले प्रेक्षक, माझा आवाज तुमच्यापर्यंत आलाय. कृपया मी दिलगिरी व्यक्त करेल, परंतु थोडं मैदानाच्या बाहेर जायचंय. थँक्यू. कारण लाईव्ह प्रक्षेपणाच्या द्वारे थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय. तुम्ही बसलात मान्य आहे आम्हाला, परंतु थोडंसं बाजूला जायचंय. पाठीमागे आपले स्टँड या ठिकाणी उभं केले आहेत. व्यवस्थापन समितीची सूचना तुमच्या समोर पोहोचवली जाते. दिलगिरी व्यक्त करतोय, सहकार्य करा. थँक्यू सो मच. आणि होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही आपली माफी मागतोय. जातो आपण मैदानाकडे. द्वंद्व चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय उघडे आली तर एका बाजूला पडाळे. पडाळे टीम काही मिनिटापूर्वी आपण पाहिलं नाणेफेक जिंकून घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय सक्सेसफुल करत असताना पडाळे टीम ओव्हर पिच होता. पाहू शकाल या ठिकाणी कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला पाठवलंय कव्हरच्या दिशेला. तिथे पोहोचलाय क्षेत्ररक्षक. 2 धावा मिळतील या चेंडूवर. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि निश्चितच कोणता माणूस कुठे उभे करायचा हे ज्या कर्णधाराला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जमलं ना, तो संघ सातत्याने यशस्वी झाला म्हणून समजा. इथे आपण पाहतोय पाडाळे संघानं काही मिनिटापूर्वी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, नाणेफेक जिंकली. घेतलेला निर्णय आतापर्यंत योग्य. स्ट्रायकिंग इंडोर बॅट्समन
पाहू शकाल इथून आला होता लागोपाठचा दुसरा चौकार, परंतु अमर गायकवाड संकटामध्ये सापडला. कॅच सुटली. अमर गायकवाडचा झेल सोडणं मी तर म्हणेन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होत आहे. दादूने जर षटकार ठोकले तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय सोनू चव्हाण याचकडून. उघड्याली संघावर खूप सारे समर्थक खूप प्रेम करतायत. या मॅचसाठी आमचे अंपायर सन्माननीय दौलतजी तुपे आणि त्यांच्या समवेत विलास वारगडे या दोघांचं आम्ही कौतुक करू, कारण एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. ही स्पर्धा एकमेकांच्या सहकार्याने पुढे चालली जाते, कारण दोन व्यक्तिमत्व जर पाहिली तर सदाशिवजी खाटेकरे आणि सन्माननीय विनायकजी खाटेकरे या दोघांनी दिलेलं प्रेम आणि या ठिकाणी गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट या अनुषंगाने हे दोन्ही व्यक्तिमत्व मदत करतायत. थँक्यू सो मच दौलतजी तुपे आणि विलासजी वारगडे. प्रेक्षक हो, सामना चालू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. एका बाजूला आपण पाहतोय उघडे आली तर एका बाजूला पाडाळे. काही मिनिटापूर्वी पाडाळे संघानं नाणेफेक जिंकली होती. घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आपण प्रथम बॅटिंग करावी लागते या मॅच मध्ये. उघडे आली संघाला बॅटिंग करत असताना बघता बघता 2 षटकं निघून गेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये बनली गेली उघडे आली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 21 धावा. या मॅचचा लेखाजोखा ऐकणारे सर्व प्रेक्षक, या मॅचचा मनमुराद आनंद घेणारे प्रेक्षक, या मॅचला खऱ्या अर्थानं कवेत घेणारे प्रेक्षक, डोळ्यामध्ये काजल घालून पाहणारे प्रेक्षक, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी घालवणारे प्रेक्षक आणि प्रेक्षक म्हणजे आमच्या स्पर्धेचा केंद्रबिंदू. जिथे केंद्रबिंदू तिथे सर्कल आणि वर्तुळ तयार होणार यात शंका नाही. जाऊ मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय 2 षटकं संपली, 21 धावा धावफलकावर. सामन्याला सुरुवात. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं. राजेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. उलटा स्वीट साऊंड कानावर आदळलाय. पाठवलं चेंडूला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक पोहोचला. गॅप मात्र भरून काढलं क्षेत्ररक्षकानं. तत्पूर्वी 2 धावा. थ्रो जर पाहिला तर मी तर म्हणे थोड्याशा चुकीच्या एंडला फेकला की काय, परंतु टार्गेट असेल फिल्डिंग करत असताना फक्त अमर गायकवाडला बाद करणं, कारण जिथे अमर इम्पेरिशेबल अमरत्व सातत्याने स्वीकारतो हा खेळाडू. फुलटॉस. हा चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर जाईल की नाही हा प्रश्न असेल. चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न केला. षटकार नाहीये, मिनिमम चौकार तर आलाय आणि या मिळतील 4 धावा. थँक्यू डीजे. सोनावळे सर, असं म्हटलं जातं की प्रयत्न करा पण तुमच्या लालाटीवर जे लिहिलंय ते तुम्हाला मिळेल. कारण कधीतरी तुम्ही बाजारात गेलात ना, बटाटे निवडून घेता आणि निवडलेले बाकीचे बटाटे तिथेच ठेवता. दुसऱ्या दिवशी ते निवडून ठेवलेले बटाटे वडापावच्या माध्यमातून तुम्हालाच मिळतात. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये दोन्ही संघाला, कारण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच उघडे आली आणि एका बाजूला पाहतोय पाडाळी टीम. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न वेगाने घेतली. हे एक सिंगल धाव. उलटी धाव या ठिकाणी घेतली गेली, कारण अमर गायकवाडला माहिती आहे एका धावेचं महत्व. यापूर्वी आपण सामना जर पाहिला तर खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन प्रेम 11 बांदिवली संघ 1 धाव कधी विसरणार नाही. एका चेंडूमध्ये 8 धावांची 7 धावांची गरज असताना षटकार ठोकला आणि एका धावेसाठी सामना मात्र गमावला. आणि त्यापूर्वीच्या एका चेंडूवर चेंडू लॉंग ऑनला गेला होता तरी मात्र फलंदाज समीरनं धाव घेतली नव्हती. आयुष्यभर ती एक क्षणांना कधी विसरणार नाही, म्हणून म्हटलं जातं एक धाव क्रिकेटमध्ये खूपच महत्वाची. इथे घेतली अमर गायकवाडने 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पोचली गेली 28 धावा. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये जवळपास 85 धावा बनवणारा संघ इथे यू स्पोर्ट्स उघड्याली संघ धावांसाठी खूप मोठं आंदोलन करतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या जर पाहिली तर यू स्पोर्ट्स उघड्याली संघाची धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर 4 चेंडू फेकून झालेत आणि 30 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण डोळ्यासमोर एकच लाईन आहे. मोरिया चषक खाटेघर 2021.
प्रयत्न केले जात आहेत. सकाळी उठलो आणि बघता बघता आमच्या डोळ्यासमोर एकच आठवण झाली की आम्हाला जायचंय या मैदानाकडे. क्या बात आहे. अनऑर्थोडॉक्स फटका चेंडू निघून चाललाय लेट कटच्या माध्यमातून. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कलात्मकता, क्लास क्लास अँड क्लास. क्लास इज परमनंट. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. अनोखा आलेला हा चौकार. यस डीजे मास्टर थोडंसं कॉम्बिनेशन ठेवा आमच्या समवेत, कारण खूपच चांगला डीजे आहे. ऑपरेटिंग खूप छान आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर टीमची टोटल 34 धावा. सुदर्शन सर 34 धावा धावफलकावर. इथे मात्र शपलवून खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. गुड कमबॅक. राजेश गोलंदाजी करतोय. हॅलो चेक. हॅलो थोडा इको द्या. हॅलो चेक. हॅलो या मॅचचा विचार केला तर पूर्वार्ध येतोय संपुष्टात आणि या पूर्वार्धाच्या नंतर आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर यू स्पोर्ट्स उगळेआली संघाची धावसंख्या पोहोचली 34 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 34 धावा धावफलकावर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. एका बाजूला संघ बॅटिंग करत असताना यू स्पोर्ट्स उगळेआली तर एका बाजूला संघ पाडाळे. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकल्या आणि बघता बघता पुढील पायरीमध्ये या ठिकाणी संघर्ष करावा लागतो या दोन्ही संघांना. खऱ्या अर्थानं मोरिया चषक खाटेकर 2021 तुम्हाला तसा मिळणार नाही. बिना संघर्ष के कोई मान नाही होता. प्रयत्न करावे लागतील आणि जेव्हा प्रयत्नातून नशीब फोपावतील तेव्हा हातातील वाळू सुद्धा रत्न व्हायला वेळ लागणार नाही. आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये खूप मोठे घमासान पाहायला मिळेल, कारण मुरबाड तालुक्यातील नामांकित संघ या स्पर्धेमध्ये या शेवटच्या दिवशी सहभागी झाले आणि बघता बघता हरण संग्राम हे घमासान युद्ध हे द्वंद्व क्रिकेटचा सामना या ठिकाणी चालू झाला. नाव आहे मोरिया चषक खाटेघर 2021. गणपती बाप्पाचा सातत्याने नामोल्लेख होत राहील, कारण या अनुषंगाने का होईना आम्ही देवाचं नाव घेतोय. कारण कोणते असो, जिथे आम्हाला देवाचं नाव घ्यायला मिळतंय ना तिथे मात्र आनंद. जाऊ मॅचच्या दिशेने. शेवटची 2 षटक शिल्लक. कल्पेश ऑन बॉलिंग ट्रॅक पाडाळे संघाच्या वतीनं. 4थ्या षटकाला सुरुवात. संचारबंदी उठवली. लॉकडाऊन संपला. आम्ही मात्र फिरू लागलो आउटफील्ड मध्ये. इथे मात्र पुनश्च एकदा शॉट ऑफ गुड लेंथ. फटका चांगला आहे परंतु व्ही शेप मध्ये फळस दबलाय. निघून गेलाय चेंडू पायाला ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. लीजी क्रिकेट. खराब क्षेत्ररक्षण. मिळतील ऍडव्हान्टेज 4 धावा. थँक्यू डीजे. कळसाला मात्र सोन्याचं रूप देण्याचा प्रयत्न फलंदाजी करत असताना होतं उगळेआली संघाच्या वतीनं. फोरपिच होता, पाहू शकाल वेग होता या चेंडूवर, पण सातत्याने पाडाळे संघाचा विचार केला तर गोलंदाज करेल तर करेल काय करेल. सातत्याने चुका चुका आणि चुका. जेव्हा तुमचा संघ हरतो ना तेव्हा मात्र हरल्यानंतर घरी जात असताना या चुका इतक्या काही मोठ्या वाटतात आणि जिंकल्यानंतर या चुकांवर पांघरून घातलं जातं. म्हणून या चुकांना टाळावं लागेल. हा ना क्रिकेट सजवावं लागेल. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी पुन्हा येणार नाहीये. इथे मात्र ऑफ ब्रेक. लाईन चेक केली जाते. वाईट बॉल. आउट ऑफ द ऑफ स्टंप. पिचिंग झाल्यानंतर आपण पाहू शकाल चेंडू थोडासा बाहेर निघाला. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि या इनिंग मधील मित्र म्हणेन आमचे स्कोरर आम्हाला या ठिकाणी माहिती देत असताना अनिकेतजी शिंगोळे या इनिंग मधील पहिलाच वाईड. मुरबाडच्या क्रीडा नगरीमध्ये पाहिलं तर सुदर्शनजी आगे सातत्याने स्कोरिंगची भूमिका असते. इथे मात्र अनिकेतजी शिंगोळे यांचं सुद्धा आम्ही कौतुक करू,
कारण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी सुवर्ण अक्षराने स्कोरिंग करतायत, लेखा जोखा या ठिकाणी करतायत. कारण समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ज्यांची ओळख आम्ही सातत्याने क्रिकेटमध्ये देतो. डाव्या बाजूला पाहिलं तर स्कोरर, उजव्या बाजूला पाहिलं तर GTC स्वप्नील गांगड, राजू राठोड आणि दाजी. आज मात्र आमच्या दाजींना 3 नावं मिळाली. याच बघता बघता चौथा षटक मार्गस्थ आहे. कल्पेश गोलंदाजी करतो. इथे काय घडलंय? अपील होती, उत्साह होता, परंतु काही निर्णय मित्रांनो असे असतात ना का तुम्हाला क्विक ऍक्शनने अपील करावे लागते. तेव्हा मात्र तो फलंदाज बाद देण्याचा अधिकार अंपायरला आहे. अनेक नियम तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये आजच्या सायंकाळमध्ये सांगून जाईल. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट म्हटलं तर अनेक रूल तुम्हाला फॉलो करावे लागतात. खेळ कोणताही असो त्या प्रत्येक खेळामध्ये अनेक नियम दडलेले आहेत, अनेक बारकावे लपलेले आहेत. ते बारकावे शोधतो तो खरा अर्थानं खेळाडू असतो. गोलंदाज तयार. कल्पेश स्ट्रायकिंग एंडवर. हुकमाचा एका. इथे मात्र मोठा मासा लागेल गळाला. यूज विकेट. मोठा गडी बाद. आणि मी तर म्हणेन इथून मात्र फलंदाज अमर गायकवाडला बाद करणं ही जमेची आणि आनंदाची गुड न्यूज असेल प्रतिस्पर्धी संघासाठी. टाकला गुगली, गुगलीमध्ये फसवलाय बॅट्समन अमर गायकवाडला. बॅक टू द पॅव्हिलियन. अजून षटकातील एक चेंडू शिल्लक. कल्पेश ऑन बॉलिंग ट्रॅक. नवीन फलंदाज सुदर्शन आगे. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते 42 धाबा. दुपारचं वातावरण, मनावर आलेली मरगळ झटकण्यासाठी तुम्हाला या मैदानाकडे यावं लागेल. या मैदानाच्या बाहेर उभं राहावं लागेल, किंबहुना व्यासपीठावर यावं लागेल. तेव्हा तुमच्या मनावरची मरगळ झटकली जाईल. शॉर्ट ऑफ गुड लेन. सरळ बॅटने खेळलाय. चेंडू येतो व्यासपीठाकडे. तिथे आहे क्षेत्ररक्षक. फिल्डिंग पाहायला मिळाली. तत्पूर्वी खेळपट्टीवर भाग मिल्का भाग आणि मिळवल्या सुदर्शन आगेने. या एक चेंडूवर 2 धावा. एकंदरीत षटक संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय यू स्पोर्ट्स उघड्या आली संघाची धावसंख्या धावफलकावर अनिकेतजी शिंगोळे दाखवतील 3 गडी बाद 44 धावा. 11.00 ची सरासरी या ठिकाणी गाठली. दुपारचं वातावरण आहे, थोडंसं आमच्या मनावर मरगळ आहे आणि ती मरगळ झटकण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही DJ मास्टरला विनंती करेल, शिवरायांची गीतं तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतील यानंतरच्या काही काळामध्ये. थँक्यू. धावसंख्या पाहिली तर 4 षटकामध्ये 11.00 ची सरासरी गाठली. 44 धावा धावफलकावर. गौरव झुंजाराव यांनी जर षटकार ठोकले 3 तर 1 षटकारासाठी सोनू चव्हाण सर याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रेम आणि प्रेरणा जिथे जिवंत तिथे इतिहास रेखाटला जातो. जेव्हा आपण मॅचच्या दिशेने प्रेक्षकांवर सामना चालू आहे, उघडे आले आणि समोर संघ आपण पाहतोय पाडाडे. शेवटचा षटक असेल या ठिकाणी. क्या बात आहे. चेंडू टर्न झाला परंतु उशीर लागला. यस, व्हाईट बॉल. 1 धाव मिळेल. 45 धावा धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू अर्थातच शेवटचं षटक. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्येचा वेग हा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न उघड्या आली संघाचा आतापर्यंत राहतोय. शॉर्ट ऑफ गुड लेन. बॅकफुटवर होते फलंदाज. ऑन साईडला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय. तत्पूर्वी खेळपट्टीवर 2 धावा. थ्रो मात्र चुकीच्या एंडला या ठिकाणी पाहायला मिळाला. तुमचा निर्णय आणि तुमचे विचार तुमचं आयुष्य सातत्याने ब्राईट करत असते. अनेक संघ आजच्या दिवसामध्ये आम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच अजूनही खेळवणं बाकी आहे आणि ती मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एक संघ म्हणजे चोरगाव आणि चोरगे शिरगाव आणि एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल सोनारपाडा. चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला आहे. पाहतोय मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या गॅप मधून. तत्पूर्वी 2 धाबा.
यस दादू झुंजारराव सर, ट्रॅक थोडी खाली सरकवली तर बरं होईल. यस थँक्यू. अशा पॅशन्स क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आम्ही पाहिलंय केतन म्हात्रेला खेळताना, आम्ही पाहिलंय भावेश पवारला खेळताना, आम्ही पाहिलंय शाकिब पाकोडेला खेळताना. दोन वेगवेगळे शूज, दोन वेगवेगळे कलर, कधी कधी ट्रॅक वर घेतात. आणि निश्चितच इथे चुकीला माफी नाही आहे. लेझी क्रिकेट, खराब क्रिकेट, हा क्रिकेट सातत्याने अपयश पदरात पाडतो. चुकीला माफी नाही आहे. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर 4 आणि एकंदरीत 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली उगळी संघाची तब्बल 53 धावा. चुकलात तर मात्र इथे तुम्हाला माफी नाही आहे. म्हणून सातत्याने म्हटलं जातं चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. तुम्हाला जर आठवायचं असेल तर फ्लॅश ब्लॅक, मागे जावं लागेल, कालचा दिवस आठवावा लागेल आणि कुडबलीच्या MIDCच्या मैदानावर जावं लागेल. तिथे केलेली क्षेत्ररक्षण झुगरेवाडी संघ, क्या बात आहे, काय कमाल केली कालच्या दिवसामध्ये. इम्प्रेस केलं सर्व मुरबाच्या क्रीडा नगरीला. बॅकफुटवर होते, यावेळेस पाहू शकाल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे एक क्षेत्ररक्षक, कोणत्याही प्रकारची चुकी नाही. दादू झुंजारराव बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा लागतोय गडाला. आणखी एक गडी बाद उगळी संघाचा. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि ते षटक हाताळलं होतं राजेशनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या, ते षटक हाताळलं होतं असलमनं. तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या, पुनश्च एकदा राजेशचं षटक राहिलं. चौथ्या षटकामध्ये 10 धावा आणि या षटकामध्ये विचार केला तर आपण पाहतोय दीपक गोलंदाजी करतोय आणि चौथं षटक हाताळलं कल्पेशनं फक्त 10 धावा. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या थोडीशी कमी या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहतोय या चेंडूवर मिळवली 1 धाव आणि एका धावेच्या सहकार्याने यू स्पोर्ट्स उगळी संघ पोहोचेल आतापर्यंत 3 गडी बाद 54 धावा. या षटकातील 1 टू गो, अर्थातच शेवटचा चेंडू फेकावा लागेल गोलंदाज. फुलटॉस, लो फुलटॉस होता, फक्त दिशा दिली गेली. यावेळेस होईल फलंदाज बाद. 1 डॉली कॅच, 1 वर विकेट डाऊन, इनिंग कंप्लीट. आणि पहिला डाव सावरत असताना यू स्पोर्ट्स उगळी संघ जाऊन पोहोचला 4 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा. विजयासाठी 5 षटक आणि 55 धावांची गरज पाडाळी टीमला. सरासरीचा विचार लगेचच करूया. 11.00 ची सरासरी. मनमुराद आनंद लुटणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी समालोचक रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल. GTC लाईव्ह स्वप्नीलजी गांगड, राजू राठोड आणि दाजी कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये, आणि KG शिंगोळे यांचा सुद्धा आभार. आणि थोडंसं आम्ही कन्व्हर्शन करतोय, थोडंसं परिवर्तन करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जेव्हा सेकंड इनिंग चालू होईल आमचे साथी समालोचक हेमंत सोनावळे सर. थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू. आपण पाहत आहात मौर्य चषक खाटेघर 2021 क्रिकेटचा हा रणसंग्राम. आणि नक्कीच यावेळी मागचा सामना आपण पाहिला असेल तर पाडाळे आणि जांभुर्डे असा सामना होता. त्या सामन्यामध्ये पाडाळे संघ अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत होता आणि एक चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंतिम षटक 2 चौकार आले होते. शेवटच्या षटकामध्ये 11 धावांची आवश्यकता होती. मात्र आता तीच 11 धावांची आवश्यकता असेल प्रति षटकामागे, ती पाडाळे संघ. शिरगाव संघ, शिवप्रमी शिरगाव, आपण आला असाल तर आपला प्रतिनिधी आमच्या
आयोजक कमिटीला भेटायचे, संपर्क करायचे. शिरगाव संघ नक्कीच येत आहेत आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने शिरगाव संघाचे. आणि नंतर टॉस केला जाईल. चला सलामीचे फलंदाज पाडळे संघ. दौलतजी तुपे तिथे आहेत, त्यांचे साथी. आपण पोहोचायचे मैदानावर. ऑफिशियल्स सामना लवकर लवकर सुरू करायचा. टॉस त्या दोन संघांमध्ये होईल. सोनारपाडा विपक्ष शिरगाव असा सामन्याचा टॉस होईल. नक्कीच आयोजकांना विनंती आहे आपण या सामन्याचा टॉस करायचा. सन्माननीय विनायकजी खाटेकरे सर, त्याचबरोबर चला दुसऱ्या अंपायर आपण जायचे. एक विनंती आहे, आयोजक विनायकजी खाटेकरे, नक्कीच सामना सुरू होईल. धन्यवाद रमेशजी शिंदे सर, आपल्या अमोघ वाणीतून आपण आमच्या प्रेक्षकांची मन जिंकत आहात. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला आवाज सन्माननीय रमेश शिंदे सर. जाऊया सामन्याकडे. तिथे सामना सुरू होईल. तिथे गोलंदाज अमर, ज्यानं या आधीचा सामना पहिल्या फेरीचा आम्ही पाहिला होता, जोरदार फटकेबाजी केली होती, मॅन ऑफ द मॅच राहिला होता त्या सामन्याचा. आता यावेळी गोलंदाजी मार्कवर अमर आणि नक्कीच स्ट्रायकर एंडला आम्हाला करण आणि राजेश. पाडळे संघाकडून 3, 2, 1 लेट स्टार्ट. यावेळी चेंडू निघून गेला. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळेल इथे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण 55 धावांचं लक्ष आहे. षटकामागे 11 धावांचं लक्ष आहे. त्या 11 धावा प्रति षटकामध्ये आपल्याला पूर्ण करावे लागतील. हो, यावेळी चेंडू लीडिंग एज. एक धाव मात्र भरधाव वेगाने पूर्ण केली जाईल. धाव पलकावर धावा लागतात. एक बिनबाद एक. सोनारपाडा आणि शिरगाव असा टॉस होईल. मी सन्माननीय आयोजकांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते हा टॉस पूर्ण करायचा आहे पुढच्या सामन्याचा. मला वाटतं पहिल्या फेरीचा सामना आहे. ज्या क्रिकेट विषयी आम्ही नेहमी म्हणत असतो, शिंदे सर 16व्या शतकाच्या उत्तरार्धात हा खेळ सुरू झाला आणि तो आता तब्बल 5 शतकांचा इतिहास या खेळाला. जरी इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ असेल, मात्र आम्ही भारतात पाहिलं तर शंका निर्माण होईल, नक्की इंग्रजांचा खेळ की भारतीयांचा. इतकं डोक्यावर घेतलं गेलं. यावेळी चेंडू सुरे खेळून काढला कव्हर मधून. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चेंडू थांबवला जाईल का? नक्कीच अडवला जाईल. मात्र 2 धावा घेण्यापासून अडवू शकत नाहीत. इथे मात्र क्षेत्ररक्षक 2 धावा जोडल्या जातील. स्कोअर काढला. धाव फलक जाऊन पोहोचतंय 3. दादू झुंजाराव यांच्या प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सोनू चव्हाण यांच्याकडून.
हो यावेळी लिडिंग एज आणि काम तमाम. यावेळी मात्र इथं सुरेख झेल पकडला गेलाय त्या शॉर्ट फाईन लेगला. पहिला गडी बाद डीजे. थँक्यू. नक्कीच लाईव्ह स्ट्रीमिंग आपण टॉस बॉक्स कडे एक कटाक्ष टाकायचं. जे इथे टॉस होतोय, टॉस कोणी जिंकला तर टॉस जिंकलेला आहे मला वाटतं शिरगाव संघाने. आमचा निर्णय आपण पेंडिंग ठेवलेला आहे का? जाऊया सामन्याकडे. पुढचा चेंडू टाकला जाईल. हो यावेळी खणखणीत फटका. चेंडू जाईल सी मारेशे पार. षटकार हाय अँड हँडसम डीजे. थँक्यू डीजे. यावेळी चेंडू निघून गेला. जसा स्पर्श झाला एक स्वीट साऊंड. बॅट आणि बॉल यांच्यामध्ये संघर्ष. चेंडू निघून गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा जोडल्या जातील धावफलकावर. या षटकातला पुढचा चेंडू टाकला जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले पडलाय षटक आणि सेफेस्ट शॉट. द सेफेस्ट शॉट इन द क्रिकेट. स्ट्रेट ड्राईव्ह. 4 धावा पुन्हा एकदा मिळतील. भरधाव वेगाने चेंडू निघून गेला. 4 धावा डाऊन द ग्राउंड. 4 धावा जोडल्या जातील. धावफलक वेगाने पुढे सरकला. धाव संख्या जाऊन पोहोचतीये 13 धावा. 13 लॉस ऑफ 1 विकेट. डीजे. थँक्यू. नक्कीच जो क्रिकेट आम्ही डोक्यावर घेतला आहे तर क्रिकेटचा इतिहास जर आपण पाहिला तर या इतिहासाचा विचार केला तर विल्यम गिल्बर्ट ग्रेस हे नाव जर आपण ऐकलं असेल किंवा तर यांना फादर ऑफ क्रिकेट म्हणतात की ज्यांनी या क्रिकेटचा शोध लावला, या खेळाचा शोध लावला. आणि पाहता पाहता 18व्या शतकामध्ये हा खेळ पूर्ण जगभर पसरला गेला आणि जगभरातून हा खेळ खेळला गेला. मात्र भारतामध्ये येण्यासाठी नक्कीच ते शतक 19वे शतक 1974 ला पहिला एक दिवसीय सामना खेळला गेला भारतानं इंग्लंडच्या विपक्षात. नक्कीच तो सामना जरी इंग्लंडने जिंकला असता असेल तरी देखील भारत एक नौका संघ. जाऊया सामन्याकडे. यावेळी सुरेख फटका ऑन द राईट. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. झेल घेतला जाईल. यावेळी दुसरा गडी बाद होतोय. पाडळे संघ सेन्सेशन ठेवावं लागेल, संयम ठेवावा लागेल आणि संघर्ष तर करावाच लागेल या सामन्यात. डीजे. थँक्यू. नक्कीच आम्ही क्रिकेट विषयी बोलत असताना जेव्हा भारतामध्ये क्रिकेट आलं 1974 ला पहिला सामना भारताने खेळला. मात्र हाच क्रिकेट आज जाऊन कुठे पोहोचलाय. टेस्ट क्रिकेट नंतर एक दिवसीय क्रिकेट नंतर T20 नंतर T10 आणि 10 षटकांच्या सामन्यांपर्यंत आम्ही येऊन पोहोचलोय. आणि जर आमच्या ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर आमच्या गल्ली बोलामध्ये ग्रामीण क्रिकेट आणि क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि या क्रिकेटला आम्ही खूप डोक्यावर घेतलंय. आणि या क्रिकेटची परिभाषा तेव्हा बदलली जेव्हा आम्ही YouTube लाईव्हच्या साहाय्यानं हे सामने खेळू लागलं आणि एक शिस्त, एक डिसिप्लिन आम्हाला पाहायला मिळाली. जाऊया पुढचा चेंडू टाकला जाईल. यावेळी व्हाईट बॉल दंडित केलं गेलं. चेंडू बाहेरून निघून गेला. एक अतिरिक्त धाव मिळेल. मात्र पहिलं षटक
थोडंसं किफायती ठरलं आमच्या पाडले संघाच्या दृष्टीनं. 13 धावा आल्या होत्या, एक गडी बाद झाला होता. दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळी चांगली लाईन, यावेळी मात्र लाईन चांगली, एक अचूक टप्पा. यावेळी दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर जेव्हा विकेट मिळाली यानंतर नक्कीच तो निर्णय होईल. दोन अंपायर्स आमचे चर्चा करतायत, लोअर चेंडू असावा. मित्रांनो, चुकतो तो फक्त माणूस असतोय, चुका आणि शिका हे सूत्र आहे या जगाचं. आणि आपण देखील प्लीज डगआउट मधून कोणती कमेंट करायचं नाही, टाळ्या वाजून आपण आपल्या फलंदाजांचं कौतुक करू शकता, गोलंदाजांचं कौतुक करू शकता, मात्र कोणत्याही प्रकारची कमेंट करायची नाही. चला पुढचा चेंडू. हो, यावेळी उंची मिळाली, अंतर मिळेल का, चेंडू निघून जाईल का? येस इट इज. मात्र चेंडू स्लो होतोय, थोडी आउटफील्ड तिथे खराब. आणि दरम्यान धावा घेतल्यात 3. एक नशीब म्हणावं लागेल, कारण चेंडूला सुरेख पद्धतीने खेळून काढला होता, चेंडू निघाला होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. मात्र आडवे आले 2 क्षेत्ररक्षक, थांबवलं, म्हटलं थांब, कुठे जातोयस, आणि थांबवलं गेलं 3 धावांसाठी. 3 धावा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळी सेफेस्ट ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू भरदा वेगाने येतोय, चेंडूला अडवलं जाईल तिथे. डिरेक्ट हिट, डिरेक्ट हिट मीन्स व्हॉट इट मीन्स, व्हॉट इट मीन्स. पंच मात्र आमचे थांबलेत आणि यावर नॉट आउट. डिरेक्ट हिट केलं गेलं होतं. आम्ही क्रिकेटमध्ये डिरेक्ट हिट म्हटला की आम्हाला विकेट पाहायला मिळतात. यावेळी हा फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय, आपल्या घरी सुरक्षित आम्हाला पाहायला मिळाला. धावा मात्र मिळतील 2 आणि या 2 धावांनी धाव फलक पुढे सरकेल. धाव संख्या जाऊन पोहोचतीये 19 धावा, 19, लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच ते नाव आपण आज सकाळपासून हे गाजतंय, अमर गायकवाड. ज्या पद्धतीने डिरेक्ट हिट केलं मित्रांनो, मात्र यावेळी सफलता मिळाली नसली तरी देखील प्रयत्नांना 100 गुण. इथे मात्र अमर गायकवाड फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण तीनही आघाड्यांवर कामगिरी करतोय. इथे डान्सिंग डाऊन द विकेट पाहायला मिळालं, मात्र चेंडू निघून गेला ऑफस्टंपच्या बाहेर. धाव जोडली जाईल, वाईटच्या रूपाने एक धाव जोडली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचतीये 20 धावा. अजूनही 31 धावांची गरज, सॉरी अजूनही 35 धावांची गरज. यावी कनेक्शन किती चांगलं. मला वाटतं हा चेंडू गोलंदाजाच्या हाताला लागला, मला तिथे मिड ऑफ ला एक क्षेत्ररक्षक दिसत होता, चेंडू त्याच्यापर्यंत येऊ शकला असता, मात्र मध्ये अडथळा आला. जर तुम्ही पहिला रिप्ले केला तर चेंडू मला वाटतं त्याच्या हातात येऊ शकला असता तिथे मिड ऑफला. खेळ आहे मित्रांनो, आम्ही नेहमी सांगतोय ना जीतना जरूरी है ना हारना जरूरी है, ये खेल है नसीबों का यारो, इसे खेलना जरूरी है. तो खेळला जातोय, चेंडू जाईल पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मधून 4 धावा डीजे. थँक्यू. इथे आम्ही पाहिलं 2 षटकांचा सामना इथे समाप्त झाला. 2 षटकानंतर धाव संख्या धाव फलकावर अंकित होते 25 धावा. अजूनही 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. या क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही. धावा 18 चेंडू 30 धावा, 10 ची सरासरी राखावी लागेल. प्रति षटक 10 धावा. पाडाळे संघ हा जर सामना आपल्याला जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रविष्ट व्हायचा असेल, क्वालिफायर मध्ये जायचं असेल, तर हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं. जीताबाई सिकंदर 18 रन्स, 18 बॉल्स अँड 30 रन्स. जाऊया सामन्याकडे. तिथे मात्र अमर गायकवाड बॉलिंग फ्रॉम हायवे एंड.
पहिलं षटक देखील हायवे एंड केलं होतं, हे षटक देखील हायवे एंड केलं जाईल. तिसरं षटक वैयक्तिक, दुसरं षटक. पहिल्या षटकात धावा 13 मोजल्या होत्या, एक गडी बाद करण्यात यश मिळालं होतं. दुसऱ्या षटकात एक गडी बाद करण्यात यश मिळालं, मात्र धावा आल्या 12. जवळजवळ सारखं षटक 13, 12, 25. अजूनही 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू, 30 रन्स रिक्वायर्ड जस्ट इन 18 बॉल्स. पाडाले टीम प्रवास सुरू ठेवायचा असेल तर हे 18 चेंडू अतिशय महत्वाचे. या 18 चेंडूंवर 30 धावा. चला अमर, जास्त वेळ होतोय, जास्त वेळ घेऊ नका, अजून काही सामने खेळवायचे. तिसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू यावेळी सुरेख चेंडूला दिशेला, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेला, भरता वेगानं सीमा पार, चौकार. डीजे नक्कीच मला इथे राहुल द्रविडच्या काही ओळी आठवतात. जहां क्रिकेट दिमाग से खेला जाता है, या हलके हाथों से. यावेळी मात्र डेलिकेट टच, पॉइंटच्या दिशेला चेंडूला कट केला. एक धाव मात्र मिळेल, एक धाव जोडावी लागेल मित्रांनो जर हा सामना जिंकायचा असेल पाडाळे संघ. यावेळी पुन्हा एकदा जाऊया अमर, आणि धाव संख्या जाऊन पोहोचते. हो, यावेळी सुरेख फटका सजवला लॉंग ऑन झोन मध्ये, क्षेत्ररक्षक मिस फील्ड. आणि किती धावा मिळतील या चेंडूवर. चाच पडतोय तिथे, मात्र धोंडो रे साजना इथे काहीतरी पाहायला मिळालं. चेंडू मात्र शेवटी हातात आला देखील. धावा किती येतील चेंडूवर. हॅलो हॅलो हॅलो. यावेळी चेंडू जातोय, पुन्हा एकदा सफर करतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन, 4 धावा मिळतील का. अडवण्यात यश मिळालंय. मला वाटतं तिथे क्रिकेट पेक्षा फुटबॉल जास्त पाहायला मिळालं. चेंडूला थांबवलं गेलं. हॅलो, इथे मात्र चेंडूला थांबवलं गेलं आणि धावा रोखल्या गेल्या. मात्र धावा मिळतील 2. धावफलक जाऊन पोहोचलाय 34 धावा. हो हो, यावेळी लीडिंग एज मात्र पोहोचू शकत नाही विकेट किपर. एक धाव इथे पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता, मी तर म्हणेल एक सुवर्ण संधी होती, कुठेही खेळता येऊ शकला असता. मात्र लीडिंग एज आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 35. 20 धावांची गरज अजूनही, काही चेंडू शेष. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक चेंडू मला वाटतं शिल्लक. या चेंडू नंतर कोणताही खेळाडू जाणार नाही, आयोजक कमिटी पाठवेल. यावेळी पुन्हा एकदा धाव घेऊ दिली जाईल का. नक्कीच घेऊ दिली जाणार नाही. म्हणून आम्ही म्हणत असतोय मित्रांनो, क्रिकेट खूप खूप पुढे गेलेलं आहे. आपल्याकडे प्लॅनिंग हवेत, ABCD हवेत, तेवढे प्लॅन्स करून ठेवा. ए एक्झिक्यूट नाही झालं तर बी एक्झिक्यूट नाही झालं तर सी एक्झिक्यूट नाही झालं तर डी. प्लॅनिंग मात्र तयार ठेवा. आणि यासाठी हवी आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आणि जे 2 फलंदाज मैदानावर आहेत मित्रांनो, त्यांना या सामन्याचं महत्व कळतंय. एक आहे राजेश, दुसरा आहे बाळा. यांना मात्र या सामन्याचं नक्कीच महत्व माहित आहे. जिंका आणि पुढच्या राऊंड मध्ये जा. थँक्यू. यावेळी या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत 12. धावांची आवश्यकता आहे 12 पूर्णांक, सॉरी मला वाटतं 10ची सरासरी राखायचे. दरम्यान
काल संध्याकाळी आम्हाला पाहायला मिळालं जो संघ कुडवलीकर चषकाचा मानकरी ठरला तो देवगाव संघ, त्या देवगाव संघाचा धडाकेबाज फलंदाज स्वप्नील पोटे, त्याचबरोबर दौलत इथे आम्हाला योगदान देत आहेत आपल्या या चषकासाठी. नक्कीच एक गुणवंत खेळाडू आहे स्वप्नील. एक चांगला प्रवास सुरू आहे देवगाव संघाचा मागील काही महिन्यांपासून. चषकांना गवसणी घातली जाते. चला इथे मात्र 12 चेंडू आणि 20 धावा. 20 रिक्वायर्ड जस्ट इन 12 बॉल्स. पाडाळे यावेळी मात्र आमच्या पवेलियन एंड गोलंदाज अक्षय सामना करेल. राजेश सब कमान सांभाळावी लागेल. काहीतरी मेसेज गेला ड्रिंक्स ब्रेकच्या वेळी. काय प्लॅनिंग केलं जाईल, काय स्ट्रॅटेजी वापरली जाईल. हो हो यावेळी चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू, दडपण दडपण आणि दडपण इथे मात्र निर्माण केलं जाईल. अक्षय पहिला चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू, धावांची गरज. 11 चेंडू 20 धावा. उगली आली संघ यावेळी सुरेख कामगिरी करतोय. यावेळी मला वाटतं लाईन चेक करावी लागेल. नक्कीच चेंडू अतिशय बाहेरून निघून गेला ऑफस्टंपच्या. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. अक्षय यावेळी मात्र आपली दिशा भरकडली. एक धाव जोडली गेली. धाव संख्या जाऊन पोहोचते 36 धावा. 36. हो हो झेल होईल का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली 44 नंबर जर्सी यावेळी चूक करणार नाही. चेंडूला थांबवलं गेलं. झेल झेल आणि संपला इथे खेळ. राजेश बॅक टू दी डगआउट. ज्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या या सामन्यामध्ये 2 चौकार, 1 षटकार, 1 ट्रिपल, 2 डबल, तब्बल 2 सिंगल. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स राजेश. टाळ्या झाल्या पाहिजेत. सामन्यामध्ये घेऊन आला राजेश. इथे मात्र अजून चेंडू शिल्लक असतील 8 आणि धावांची गरज आहे ती 19. 19 रिक्वायर्ड जस्ट इन 9 बॉल्स 8 बॉल्स. 8 चेंडू 19 धावा. सॉरी 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. यावेळी मात्र एक संघर्ष पाहायला मिळेल. एक मोठी टक्कर पाहायला मिळते आम्हाला या मैदानावर सकाळच्या 17 पासून. इथे मात्र हो यावेळी झेल झेल बॅक टू बॅक विकेट्स. थँक्यू विजय. बशीर मला वाटतं BS बॉस बशीर. यावेळी सामन्याची सूत्र हाती घ्यावी लागतील. चेंडू कमी, धावा जास्त. ज्यावेळी बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळाल्या या सामन्यामध्ये एक ट्विस्ट. कनेक्शन चांगलं झालं नसावं, कनेक्शन चांगलं करता यायला हवं. ज्यावेळी अक्षय या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू 1 वाईटच्या रूपाने धाव मात्र 2 गडी बाद. हो यावेळी काय घडलं. चेंडू निघून गेला. हॅलो हॅलो. यावेळी मात्र धावांची गरज आहे. खूप साऱ्या धावा. चेंडू निघून जात आहेत.
4 चेंडूंचा खेळ संपलाय. चेंडू शिल्लक 8 आणि धावा शिल्लक 19. इथे मात्र मला वाटतं निर्णय झाला नव्हता चेंडू कुठे टाकावा. परिणामी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कडे येतोय अक्षय. मात्र 2 बॅक टू बॅक विकेट्सनं या सामन्यामध्ये रंगत वाढवली. हो यावेळी क्षेत्ररक्षक तिथे आहे, चूक होणार नाही. झेल बॅक टू बॅक तिसरा गडी बाद, हॅट्रिक. जोरदार टाळ्या व्हायला हव्यात या गोलंदाजासाठी. सॉरी, एक चेंडू डॉट होता मात्र 3 गडी. इथे मात्र एक निर्णायक गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या अक्षय कडून. यावेळी मात्र कॅप्टन कूल दीपक जाईल मैदानावर. मागच्या सामन्यात विजयामध्ये अंतिम षटक हाताळलं होतं. 11 धावांची आवश्यकता असताना तो सामना गमावला आमच्या जांभुर्डे संघानं. आणि यावेळी या सामन्यात चेंडू शिल्लक आहेत 7, धावांची गरज आहे 19. जिथे आम्ही पाहिलं होतं 2 षटकात 20 म्हणजे 12 चेंडू 20, आता मात्र ते आव्हान आलेले आहे 7 चेंडू आणि 19 धावा. शिंदे सर केवळ 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. अतिशय महत्वाचं षटक. क्रिकेट ज्यानं वेळ लावले आम्हाला आणि हे वेळ या मैदानापर्यंत घेऊन येते त्या सर्व गुणी प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळी अक्षय काय रणनीती असेल. सुरेख गोलंदाजी. 2 षटकांमध्ये 20 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी धडपण घेतलं दीपक. यावेळी चांगला फटका सजवला गेला. लॉंग ऑन रिजनला शतरक्षक आहे. 1च धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मला वाटतं या 2 धावा देखील पूर्ण होतील, कारण ज्या पद्धतीने थ्रो केला गेला, टप्पा थ्रो केला गेला, डिरेक्ट थ्रो गेला असता तर कदाचित परिणाम वेगळा पाहायला मिळाला असता. जर तर या 2 गोष्टींना महत्व नाही. स्कोअर मात्र आता आम्ही तुम्हाला सांगतोय. धाव फलक लागलेले आहेत 38 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा. सामना अजूनही बॅलेन्स. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज. इथे जर आम्ही पाहिलं तर शिरगाव संघाचे संघनायक नक्कीच शिवरायांचा आशीर्वाद घेतला गेला, कारण ज्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली ते आमचे राजे शिवछत्रपती, त्यांचा आशीर्वाद घेतला गेला सामना सुरू होण्यापूर्वी. कारण त्यांना माहिती आहे या 7 चेंडू नंतर मैदानावर जायचंय शिरगाव संघ. आपण निर्णय नाही सांगितलेला आहे मला अजूनही. नक्कीच क्षेत्ररक्षण केलं जाईल. शिरगाव संघ नाणेफेक जिंकली. आजच्या दिवसातला पुढचा सामना खेळला जाईल. शिरगाव विपक्ष सोनारपाडा. चला अंतिम षटक हाताळलं जाईल. तिथे सज्ज आहे गोलंदाज दिनेश फ्रॉम पवेलियन एंड, सॉरी हायवे एंड. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण मला वाटतं पाहायला मिळतं यावेळी. स्ट्राइकला कॅप्टन कुल दीपक. बशीर मात्र नॉन स्ट्रायकर एंडला आहे. पहिला चेंडू फेकला जाईल. गरज आहे अजूनही 15 धावांची. गॅप मध्ये चेंडू जातोय कव्हर आणि पॉइंटच्या. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि भन्नाट वेगानं दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. दीपक यावेळी मात्र आम्ही सांगू 5 चेंडू आणि 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 40 धावांपर्यंत पोहोचलं धाव फलक पाहता पाहता. सॉरी बाद होतोय. पंच 2 धावा पूर्ण आहेत. यस आणि गडी बाद होतो.
मला वाटतं ते तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला की काय. नक्कीच तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. मित्रांनो, या धावा अशा आहेत ना, जर तुमच्या धाव फलकर असतील तर तुम्हाला सुरक्षित ठेवतील, मात्र धावा जर धाव फलकर कमी असतील तर मात्र या धावा आत्महत्या करायला प्रवृत्त करतात. इथे मात्र पाहिलं आपण की इथे बशीर बॅक टू द पवेलियन होतोय आणि आता जातोय छगन. काय नाव आहे? नक्कीच दुहेरी नाव असलेला यावेळी चेंडू मिस हिट होतोय, मात्र कलेक्ट केला जाईल. विकेट किपर स्वतः दिनेश इन 44 नंबर जर्सी चेंडूला थांबवतोय. एकच धाव संभाव्य होती आणि ती एक धाव पूर्ण केली गेली. कारण गोलंदाजी मार्कवर आम्हाला दिनेशला आम्ही पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, 3 धावा दिल्या गेल्या. अजूनही खूप साऱ्या धावांची गरज आहे. 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील 4. सामना अजूनही कुठेही गेलेला नाही मित्रांनो. एक मोठा फटका सामना ऑन करेल. चेंडू निघून जातोय की काय. इथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा मिळतात, मात्र एक मोठ्या फटक्याची गरज आहे या पाडाळी टीमला. नक्कीच 3 चेंडू 12 प्रति चेंडू 4 धावांची गरज. 400च्या स्ट्राईक रेटने या धावा कराव्या लागतील. तर सामन्यामध्ये ऑन एक मोठा फटका. 1 बिग ब्लास्ट विल टेक पाडाले इनटू द गेम. ओहो, यावेळी समजू शकला नाही आणि इथे काय घडेल ते तुम्ही पाहिलंच. काय हवं होतं, धाव हवी होती, विकेट मिळाली. इथे पाहायला मिळते पाडाळे संघ ऐन मोक्याच्या वेळी या सामन्यातून मला वाटतं दूर जातो की काय. कारण 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. षटकार षटकार आणि षटकार. प्रत्येक चेंडूवर षटकार येईल का मित्रांनो. आम्ही सांगतोय प्रत्येक चेंडू षटकारासाठी नसतोय. या चेंडूवर एक सम्मानजनक 2 धावा गॅप मध्ये टाकून मिळू शकल्या असत्या, मात्र इथे विकेट बहाल केली गेली. निर्धाव चेंडू. या पुढचा एक मोठा सामना मित्रांनो तुमच्या भेटीसाठी. शिरगाव विपक्ष सोनारपाडा. सोनारपाडा संघाला नक्कीच प्रथम फलंदाजी करताना आम्ही पाहू. आमचा राजू राठोड त्यावेळी आम्हाला फलंदाजाच्या भूमिकेत दिसेल. हो हो, यावेळी स्टिअर केला चेंडूला, मात्र औपचारिकता. मी तर म्हणेल या संघानं, या पाडाळे संघानं स्वतः या सामन्यामध्ये कुठेतरी चूक करताना दिसतोय. ज्या सामन्यामध्ये ऑन होते पाडाळे टीम, पाहता पाहता ऑफ, स्विच ऑफ. अंतिम चेंडू औपचारिकता पूर्ण केली जाईल या चेंडूवर आणि तिथे आम्हाला विजय साकारताना दिसेल तो संघ आहे उगळे आली मुरबाड. नक्कीच 3ऱ्या राऊंडला पोहोचलेला आहे.